अमित शाह राजीनामा द्या, नरेंद्र मोदी राजीनामा द्या, निरपराधांची हत्या करणाऱ्या अमेरिकेचा, निरपराधांची हत्या करणाऱ्या अमेरिकेचा, निरपराधांची हत्या करणाऱ्या अमेरिकेचा पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद, भारत माता की जय, भारत माता की जय। काल पहलगाम या ठिकाणी जो भ्याड हल्ला झालेला आहे त्या ठिकाणी जे अतिरेकी आले होते ते अतिरेकी पोलिसाच्या वेशमध्ये आले होते, मिलिटरीच्या वेशमध्ये आलेले होते आणि 2000 त्या ठिकाणी पर्यटक त्या ठिकाणी असताना आता केंद्र सरकारमधले अमित शाह असतील, मोदी असतील त्या ठिकाणी धावत चाललेले आहेत। एकीकडं जनता सुरक्षित नाहीत, लोक सुरक्षित नाहीत आणि तुम्ही बघता की ज्याप्रमाणे निष्पाप लोकांना त्या ठिकाणी मारले गेलेलं आहे आणि काँग्रेसच्या वतीनं अमित शाह व मोदी यांचा राजीनामा या ठिकाणी मागतोय। तुम्ही बघा अनेक हल्ले या ठिकाणी देशामध्ये झाले, मग पुलगामाचा हल्ला झाला, मालकोटचा हल्ला झाला, त्यांच्या काळात जेवढे हल्ले झाले आजपर्यंत एकाला देखील अटक झालेलं नाही। आणि आता आपण बघता की काय राज्याचे इलेक्शन येणार आहेत ते डोळ्यासमोर ठेवून ह्या ठिकाणी हा षड्यंत्र ह्या भारतीय जनता पार्टी जे अमित शाह आणि मोदी यांनी केलं ह्या ठिकाणी असं पब्लिक आता बोलू लागले। त्यामुळं काँग्रेस पक्षाच्या वतीनं अमित शाह व मोदी आम्ही सगळे म्हणून यांचा राजीनामा या ठिकाणी मागतोय, त्यांचा जाहीर या ठिकाणी निषेध करतोय। आज लोक सुरक्षित नाहीत, अनेक लोकांचे त्या ठिकाणी पती गेले आहेत, अनेक लहान मुलं मेलेले आहेत, त्या ठिकाणी 28 मध्ये का महिला मेलेल्या आहेत, त्यातले महाराष्ट्रातले देखील आमचे लोक त्या ठिकाणी गेलेले आहेत, वारलेले आहेत, सातारा या ठिकाणी ते आमचे लोक आहेत। तर हे बातमी रात्री बघितली तर लोक सुरक्षित नाहीत, त्या ठिकाणी 2000 पर्यटक असताना कुठेही पोलीस बंदोबस्त नाही आणि अतिरेकी येतात कसं हे खऱ्या अर्थाने त्याचा शोध झाला पाहिजे। म्हणून काँग्रेस पक्षाच्या वतीनं आमचे नेते खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण अमित शाह आणि मोदी यांची या ठिकाणी राजीनामा मागण्याच्या या ठिकाणी आम्ही आव्हान करतोय। बघताय की 28 मध्ये अनेक लोक त्या ठिकाणी सिरियस आहेत, अनेक लोक बेचिराग झालेले आहेत, त्यात महाराष्ट्रामधील 6 लोक आणि 28 आतापर्यंत लोकांचा जीव त्या ठिकाणी गमावला आहे। आम्ही सर्वजण युवक काँग्रेस असेल, महिला काँग्रेस असेल, फंटर असेल, सगळ्यांच्या वतीनं त्या सगळ्यांना आम्ही भावपूर्ण या ठिकाणी श्रद्धांजली वाहत आहे। तो भ्याड हल्ल्याचा देखील या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यात येत आहे।